हरिओम. आपला बापू, आपला मनसामर्थ्य दाता, त्याला जेव्हा आपण आपल्या हृदयात बसवतो ना, तेव्हा तो आपल्याला कधीच विसरत नाही. हेच सांगणारा आपला नेक्स्ट अनुभव आहे. हा अनुभव आहे डॉक्टर सुप्रियावीरा सोंगाडकर यांचा. डॉक्टर सुप्रियावीरा त्यांचं क्लिनिक पुण्यात कात्रजला आहे आणि नेहमीप्रमाणे सकाळी ते क्लिनिकला जायला निघाल्या. क्लिनिकला जायच्या आधी त्यांना जरा बरं नव्हतं वाटत, काहीतरी वेगळं वाटत होतं, अस्वस्थ वाटत होतं. तरी पण त्या क्लिनिकला गेल्या आणि पेशंट्स तपासू लागल्या. पेशंट्स तपासता त्यांना ना चक्कर यायला लागली, ग्लानी यायला लागली. तरी पण ते चालूच होतं त्यांचं पेशंट्स तपासणं. आणि तितक्यात त्यांना एक फोन येतो. तो फोन असतो त्यांच्या लाडक्या भाचीचा, जी आहे मुंबईला. भाची ऑफिसला जायला निघाली होती आणि तिला झाले लूज मोशन्स. तर तिला वाटलं आत्या डॉक्टर आहे, तिला फोन लावूया, पटकन औषध घेऊया आणि कामाला लागूया. म्हणून तिने सुप्रियावीराला आत्याला फोन केला. तर त्यांच्याशी बोलताना तिला जाणवलं की आत्या आज काहीतरी वेगळीच बोलते आहे. म्हणजे ती तिला तुम्ही कसे आहात, तू म्हणायच्या ऐवजी तुम्ही कधी येणार, असं काहीतरी विचित्र बोलत होती. तर भाचीला काहीतरी हे वेगळं वाटलं. तर तिने काय केलं, तिच्या आईला फोन लावला. तिची आई म्हणजे सुप्रियावीराची वहिनी, त्या राहिल्या होत्या सिंहगडला पुण्यात. तर तिने आईला फोन केला आणि आईला सांगितलं, आई आज तुझं काहीतरी बरं वाटत नाही आहे, ती काहीतरी विचित्रच बोलते, तू जरा जाऊन तिला भेटून येशील का. आणि बापूंचं प्लॅनिंग बघा कसं सुरू होतं. नेमकी त्यावेळेस त्यांची वहिनी म्हणजे त्या मुलीची आई क्लिनिकच्या जवळच काहीतरी कामानिमित्तासाठी आल्या होती आणि 5च मिनटात त्या क्लिनिकला पोचल्या. क्लिनिकला जेव्हा गेल्या त्यांना दिसलं की डॉक्टर सुप्रियावीरांचा चेहरा लाल गुंद झाला होता, लाल भडक झाला होता, त्यांचे डोळे सुजले होते. हे बघून त्या खूप घाबरल्या. त्या म्हणाल्या आत्ता काही नाही, आपण क्लिनिक बंद करून इथून निघून जाऊया. त्यांनी पटकन जबरदस्ती त्यांच्याकडून क्लिनिक बंद केलं आणि त्यांना घेऊन त्या घरी गेल्या. तर घरी जाताना पण सुप्रियावीराला अशी ग्लानी येत होती, सारखं विस्मरण होत होतं. त्यांना कळत नव्हतं काय चाललंय. म्हणजे आजूबाजूला गर्दी दिसते, माणसं दिसत आहेत, पण काय चाललंय काहीच कळत नव्हतं. घरी गेला भावानी जेव्हा त्यांना बघितलं तर पटकन त्यांना शेजारी एका सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरांनी त्यांना बघितलं. पहिल्या डॉक्टरांनी त्यांचं BP चेक केलं. BP चेक केला तर BP होतं 200च्या वर. डॉक्टर तिकडेच आधी हादरले. नंतर म्हटलं आपण आत्ताच्या आत्ता यांना आपण MRIसाठी घेऊन जाऊया. त्यांना MRIसाठी घेऊन गेले आणि रिपोर्टमध्ये आले तर 2 क्लॉट्स आले. मग डॉक्टरनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुमचं नाव काय आहे. सुप्रियावीरा एकदम ब्लँक होत्या, स्तब्ध होत्या, त्यांना काय आठवतच नव्हतं. मग आपल्याला आपल्याशी सगळ्यात जवळचं म्हणजे आपलं नाव, तेच त्यांना आठवत नव्हतं. नंतर विचारलं तुमच्या क्लिनिकचं नाव काय. सुप्रियावीराला काहीच आठवत नव्हतं. ते एवढ्या घाबरून गेल्या आहे की मला हे काय होतं आहे, म्हणजे माझं काहीच आठवत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र होती, ते बापूंना नव्हते विसरले. ते म्हणत होते बापू तुम्हीच मला याच्यातून काढा, मला काय होतं आहे, माझ्या संकटातून तुम्हीच मला तारा. आणि बापू त्यांना पण नव्हते विसरले, आपल्या लाडक्या बाळाला नव्हते विसरले. बापूंनी काय केलं, तिच्या मनात अभंग आणि गजर टाकले. ती बापूंना विसरली नव्हती, सगळं बाकी विसरली. ती बापूंची अभंग म्हणायला लागली, ती गजर म्हणायला लागली. म्हणजे एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये, एवढ्या तिच्या कठीण काळामध्ये पण ती आनंदातच होती. ती भजन म्हणत होती, अभंग म्हणत होती. आणि हळूहळू त्यांचं ट्रीटमेंट चालू झालं तर 5 दिवसात त्यांना हळूहळू सगळं आठवायला लागलं. आणि जेव्हा सुप्रियावीरा आपल्याला हे सांगतात, ते म्हणतात की माझ्या प्रारब्धात तर होतं हे होणं, पण बापूंनी कशी ही पुल्ली लावली, सद्गुरूंनी मला सतत आनंदातच ठेवलं. आणि अशा कठीण काळात पण बापू त्यांना विसरले नाही, कारण बापूंचं हे वचनच आहे की मी तुला कधीच टाकणार नाही. हरिओम श्रीराम.